मस्त पीठ मळून झालेलं आहे. आता 1 तासभर याला आता झाकून ठेवते छान. मग 1 तासाने छान ते सर्व एकजीव होईल, म्हणजे तो रवा असं फुलतो थोडा आणि मग तेव्हा पुरे एकदम सॉफ्ट होतात. त्याला पण 1 तास ठेवूया याला झाकून. मस्त त्याच्यावर आता ठेवून देते छान. मग 1 तासाने करूया छान पुऱ्या सुजीच्या. मी आज बनवणार आहे सुजीची पाणीपुरी, कारण हे 2.5 किलो रवा घेतलेला आहे. त्यात मी 300 ग्रॅम बारीक रवा घेतलेला आहे आणि 2 किलो 200 ग्रॅम बारीक रवा आहे आणि 300 ग्रॅम हाताने मस्त भिजवून घ्यायचं. मस्त सारखं बोटानेच हे करायचं. ते जास्त तेवढा हात आपला लावायचाच नाही पिठायला, बोटानेच ते गोळा करायचं. थोडं पाणी कमी वाटतंय. एक तासभर झाला याला. मस्त बघा किती छान झालंय पीठ, अगदी मस्त झालंय. आणि मी इकडे ठेवलेच गॅसवर तेल तापायला, कारण गॅस कमी करून ठेवला, तेल अजून तपलं नाही. मस्त तेल तापायला ठेवलंय. 2.5 लिटर तेल ठेवलेलं आहे मी तापायला छान. मग हे बघा मस्त छोट्या छोट्या गोळ्या घेऊन त्याची पुरी लाटून टाकायची. थोडंशा जास्त कडक तेलात नाही पुरी सोडायची, अगदी जसं आपण कचोरीला थोडंसं थंड तेलात पुरी सोडतो तशी सोडायची. आणि मग गॅस वळवायचा स्लो हिच्यात, अजून परत कमी करायचा आणि स्लो हिच्यात होऊ द्यायच्या. मस्त त्या छान भाजल्या जातात आणि मग लाटायच्या. मस्त लस्सी बनवली होती मी घरी छान. हे बघा, बाहेर खूप एवढी मिळत नाही म्हणून मी काल दही घातलेलं होतं. मस्त लस्सी पिऊन घेते, कारण तेलाजवळ थांबायचंय, खूप गरम होतं. मस्त तापायला लागलंय, कारण घरी बनवलेली खूप सारी बनते. पावभर दह्यामध्ये मी एवढी बनवली, म्हणजे 2-2.5 ग्लास होईल. कारण बाहेरच्या लस्सीमध्ये आरारोट मिक्स असतं म्हणून, पण एखाद्या वेळेस ती पण प्यावी लागते. पण ही घरची बघा किती मस्त आहे, एकदम घट्ट आणि छान आहे. मस्त लस्सीचा आनंद घेते छानपैकी. वाव, बघा किती घट्ट आहे ते, मस्त आहे. या मग तुम्ही पण लस्सी प्यायला. बघा बघा किती छान आहे. आंब्याचं फ्लेवर आणलं होतं ते टाकले त्यात, आणि मस्त साखर टाकलेली त्यात. मी खडी साखर